2026 महाराष्ट्र केसरी ठरला हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। हॅलो बोलो बजरंग बली की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। एक मिनिट आता हर्षवर्धन ना केतनजी पहिलवान हर्षवर्धन सदगीर गदा घेण्यासाठी चला व्यासपीठावरती। पहिलवान हर्षवर्धन सदगीर गदा घेण्यासाठी व्यासपीठावरती चला लवकर। या ठिकाणी प्रमुख पाहुणे सगळे फॉर्च्युनर थांबलेले आहेत। गाडीचे प्रायोजक उपसरपंच राजेंद्र अण्णा सातव पाटील, उपसरपंच आदरणीय संजयप्पा सातव पाटील, पहिलवान हर्षवर्धन ग्रामपंचायत सदगीर, सदस्य काकासाहेब सातव पाटील, आदरणीय नटराज हर्षवर्धन सातव पाटील, आदरणीय राहुल कैलास सातव पाटील। महिलांनी जागेवर बसा, थांबा, उठू नका, जोरदार टाळ्यामध्ये महिला हलू नका। हर्षवर्धन महिलांच्या सदगीर घरातून कुणी बाहेर येणार नाही आणि 5 लाख रुपयांचा चेक देण्याकरिता संदीप कोंडीबा नाना सातव पाटील यांना विनंती आहे। थांबा गदा घेऊ। कोंडीबा नाना सातव पाटील, राहुल सातव पाटील, निखिल सातव पाटील, चला। आणि डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील फॉर्च्युनर महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर। थोडा आवाज द्या ना आता दादा। अहिल्यानगर जिल्ह्यामधील हा या ठिकाणी विजेत्यांना फॉर्च्युनर गाडी, चांदीची गदा आणि रोख रक्कम 5 लाख रुपये। कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि रोख 5 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर। मातीची परंपरा, युगायुगाची शान आणि महाराष्ट्र केसरीची गदा, महाराष्ट्राचा अभिमान हर्षवर्धन सदगीर। नाशिक जिल्ह्याला स्वर्गीय कुस्ती सम्राट आदरणीय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुण्याला 5वी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चांदीची मानाची गदा महाराष्ट्राला मिळाला। बाकीच्या गटांचं वितरण महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर इथेच होणार आहे। याची सर्व मल्लांनी, खेळाडूंनी आणि त्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी। आदरणीय दिनेश गुंड सर, आदरणीय सचिन खांदवे सर, नवनाथ घुले सर, चला इकडे या, बाकीच्या गटांचं वितरण करायचंय। बक्षीस वितरण समारंभ पार पडतोय 68व्या महाराष्ट्र केसरीचा। अर्थात वाघोलीच्या मातीत अवतरलाय सुवर्णक्षण। महाराष्ट्र केसरी सन्मान केला जातोय हर्षवर्धन सदगीर। अर्जुन चला, आवाडक, स्कॉर्पिओ यांचे प्रायोजक आदरणीय नगरसेवक रामभाऊजी दाभाडे, आदरणीय नगरसेवक अनिल भाऊ सातव पाटील, उपसरपंच महेंद्र शेठ भाडळे, आदरणीय सागर भैया जाधव, आदरणीय राहुल भैया सातव, आदरणीय लखन शेठ भाडळे, आदरणीय सुशील भैया जाधव, आदरणीय चैतन्य सातव, या सर्व आदरणीय निखिल विलास भाडळे, या सर्वांना विनंती आहे आपण समोर यायचंय। नगरसेवक रामभाऊजी दाभाडे, अनिल भाऊ सातव पाटील, नगरसेवक सुधीराबा भाडळे, महेंद्र भाडळे, निखिल भाडळे, सुशील जाधव, आदरणीय लखनशेठ भाडळे, आदरणीय चैतन्य सातव रोकडे, आदरणीय सागरजी जाधव, आदरणीय राहुलजी सातव, भारत शेठ सातव, आदरणीय पैलवान विनोद सातव आणि रोख पारितोषिकाकरिता उपमहाराष्ट्र केसरीकरिता 4 लाख रुपये आदरणीय आनंद रामदादा जाधवराव, संग्राम दादा नरसिंहराव जाधवराव, रोख रक्कम 4 लाख रुपये। उपमहाराष्ट्र केसरी, डबल उपमहाराष्ट्र केसरी सोलापूरचा पठ्या महेंद्र गायकवाड। अर्जुन आवाड गुरुवारी या काका 61 किलो गादी गट यांना पहिली आणि 5वी टायटल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड सन्मान स्वीकारण्याकरिता यायचे।
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड सोलापूर सन्मान स्वीकारण्याकरिता यायचे मंत्री महोदय दादासाहेब भुसे, मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभ हस्ते आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आदरणीय बप्पू काळे दिवे आणि आदरणीय हर्षवर्धन सदगीर या ठिकाणी त्याचं उपमहाराष्ट्र मनोगत केसरी व्यक्त करणार आहे व्यासपीठावर तमाई महेंद्र गायकवाड यांचा सन्मान करण्यासाठी केसरी भारतीय कुस्ती संघ अध्यक्ष आपल्या सर्वांशी बोलताय. 2026 चा महाराष्ट्र केसरी महोदय हर्षवर्धन सदगीर आपल्या सर्वांशी शिक्षण बोलताय. मंत्री थोडं माईक कंट्रोल करा. व्यासपीठावरील माईक कंट्रोल करा. 2026 चे महाराष्ट्र केसरी 7वे डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आपल्या सर्वांशी बोलताय. एक मिनिट त्याला माईक दे. अरे आवाज द्या, साऊंड ऑपरेटर आवाज द्या प्लीज. उपमहाराष्ट्र केसरीचं वितरण करायचंय, आवाज द्या प्लीज. आता कुस्ती संपली, आवाज द्या प्लीज. दादा या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू 61 किलो गादी विभाग कोल्हापूर वैभव पाटील, 57 किलो माती विभाग रोहन पवार न्यू लिप या कंपनीच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड यांचा सन्मान करण्याकरिता मुख्य आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील, मंत्री महोदय दादासाहेब भुसे, मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह, राष्ट्रीय महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास भाऊ तडस, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सेक्रेटरी संजय शेटे साहेब, आमदार ज्ञानेश्वरबा कटके, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार नारायणबा पाटील, महाराष्ट्र केसरी राहुलदादा काळभोर, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेवक अनिल भाऊ सातव, हिंद केसरी योगेश दोडके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, प्रदीप दादा कंद, रोहिदास उंद्रे, बंगलदास अप्पा बांदल, राजेंद्रांना सातव पाटील, संजय अप्पा सातव पाटील, महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार, डबल महाराष्ट्र केसरी गुलाबजी वेडे आणि डबल महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे. यावेळी उपमहाराष्ट्र केसरीचा मान ज्यांनी अंतिम आपण बघतोय की महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगलेला आहे आणि हर्षवर्धन सदगीरनं बाजी मारलेली आहे. महेंद्र गायकवाडचा पराभव करत हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला आहे. हर्षवर्धन सदगीर हा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान हर्षवर्धन सदगीरनं मिळवलेला आहे. आदरणीय लखन शेठ भाटळे, आदरणीय चैतन्यजी रोकडे, आतापर्यंत 7 वेळा 7 जणांनी डबल महाराष्ट्र केसरी हा खिताब मिळवलेला आहे आणि आता 7वा खिताब मिळवण्याचं काम हर्षवर्धन सदगीर यानं केलेलं आहे. अटीतटीचा आणि जबरदस्त अशा अंतिम सामन्याचा थरार रंगला आणि त्यामध्ये हर्षवर्धन सदगीरनं महेंद्र गायकवाडचा पराभव करत पुन्हा एकदा ही महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेली आहे. आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. नगरसेविका आदरणीय उज्ज्वलाताई यादव उपस्थित झाले, हार्दिक स्वागत. यानंतर मंचावरती सन्मान पार पडतोय. आमदार बापूसाहेब पठारे यांचा अण्णांना विनंती आहे सन्मान करून घ्यावा.